लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुका प्रसिद्ध आहे रेणुका देवी देवस्थानासाठी। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। परशुरामाची आई आणि जमदग्नी ऋषीची पत्नी माता रेणुका देवी येथे स्वयंभू रूपात वास्तव करत असल्याने गावाला रेणापूर नाव पडले। रेणुका देवीचा तांदळा मंदिराजवळील बारव्यात सापडला व तो आत्ताच्या मंदिरात स्थापन करण्यात आला। मातेची मूर्ती शेंदूर चर्चित आहे। ती एक वैशिष्ट्यपूर्ण गाभाऱ्यात आहे, जो गाभारा हिवाळ्यात उबदार तर उन्हाळ्यात थंड वाजतो। लातूर जिल्हा त्यांच्या भाषेसाठी आणि निलंगा रायसाठी जितका प्रसिद्ध आहे, तितकाच तो रेणापूरच्या हलत्या दीपमाळेसाठी देखील प्रसिद्ध आहे। मंदिरासमोरील डाव्या बाजूची दीपमाळ टोकापासून हल्ल्यास्थित तळापर्यंत हलते। हे आश्चर्यकारक स्थापत्यशास्त्र पाहण्यासाठी लाखो भाविक येथे गर्दी करतात। पूर्वी दीपमाळ हलवल्यास मंदिराजवळील बारवेत बुडबुडे उठत, पण बारवेच्या डागडुजीनंतर ते बंद झाले। दरवर्षी विजयादशमीला सासूरवासीन लेकी देवीची ओटी भरण्यासाठी येतात। रेणापूरची रेणुका माता अनेक भाविकांची कुलस्वामिनी देखील आहे। रेणापूरचे मंदिर गूढ स्थापत्याचं एक उत्तम उदाहरण आहे। तर मित्रांनो, तुम्ही कधी या रेणापूरच्या रेणुका मातेला गेला आहात का? मला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका।